ती पुरतली नेऊच म्हणण्यान खरोखर नेऊच म्हणण्यान आगा जलपुरती वरदी वादळे बापा जडे निरंजन देव बापा अवतार लिहिलंय पाया काळामध्ये देवाचा जन्म झालाय आगा देव अवतार लिहू माझ्या शिव या शंकरानं विचार मोठा केला बहुलय अरे माझ्या शिवया भगवंतानं खांद्यावर वाचला घेतला देव गेला त्या अरुण्याला आता माझ्या शिववा भगवंतानं आणि एक रुद्राक्ष पायला देवानं शेजर गेळ केला आणि शेंडा बगली मारला मैदानी शंकरजी आपल्या मैदानामध्ये आले आहे आणि इथं मधून अरे त्याचा शेज गेड केला शिवशंकरानं आदिबातातला खोडबान नेऊन भीतीच्या टेक्यानं गेला खोडाच्या जवळ गा पहाच्या बुडाजवळ गेला आणि बोल बोले शंकराला रे नको देवा का तू म्हणे मला खोड्या कोडबानाचा जोडा गा अगोदर बनवय आमचा घोडा बापा आणि खोड्या कोडबानाचा जोडा पार्वता खोड्या खोडबान बोलायला लागली आहे येणं माई देवाच्या बेटीला येणं येणं देवाच्या बेटीला देवाच्या बेटीला बेटीला माझ्या पार्वता मातेनं आणि पंचदिव्याची आरती आली खोड्या कोडबानाच्या पाशी नवरत्नाची
देवायची मोठी माय देवायची मोठी माय देवायची मोठी ती मोठी या थोड्या खोळबानानो आपला सजवला गोळागा आणि दोन्ही बंधवाचा जोडा गोड्यावर गा गोडबान आपल्या भावाला विचार काय कोठ म्हणे पोहणार नगर रे भाऊ म्हणे पोहणार नगर आपल्या भगताच गडगा अन घोडा वरच्यावर नवता धरणी आधार निघून आलेले देव या पोहणार नगरी अरे निघून आलेले देव आले कावळ्याच्या घरी एका कावळ्या घरची सुन आणि देव बोलवले माय तिने बोलवले व घरी दादी चंदना बाई चंदना चवलेन देवायला चंदना अव चंदना कर देवाला याचा मान अन पाचा दिव्यान कोड्या खोडबान खोड्या खोडबान देव घरचे वाळा आणि कराया देवाचा देवा देवाला याचा देवान दिव्यान अरे देवाला